कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी चव्हाण, माजी आमदार पंडितरावजी देशमुख, अंबादासरावजी भोसले, युवकचे अध्यक्ष श्री देशमुख, महिला अध्यक्ष टालेताई, हबीबबाई, सुभाष शेखलाल पोतू, विनोदजी झवर, व्यासपीठावरचे सर्वच सन्माननीय अतिथी, नव्यानं जाहीर झालेले विधानसभा अध्यक्ष श्याम कदम, दौलत हुंबाड, नवे शहर आणि ग्रामीण भागातील झालेले सर्व पदाधिकारी, बैठकीच्या निमित्तानं आलेले सर्व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण मित्र, बैठकीसाठी आपल्या मित्र पक्षाचे काही शिवसेनेचेही कार्यकर्ते आणि बंधू आले, आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचा एक पारितोषिक मिळालं आणि या 15 दिवसात त्या पारितोषिकाचं अभिनंदन करण्यासाठी बहुतांशी लोक गुच्छ घेऊन येत होते आणि गुच्छ दिल्यानंतर विधानसभेचं काय म्हणून विचारत होते। खरं म्हणजे यावर्षी हे पारितोषिक मिळालं। गेल्या वर्षी मला नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठानं जीवन गौरव पुरस्कार दिला। हे दोन्ही पुरस्कार मी तुम्हाला सगळ्यांना नम्रपणे अर्पण करतो। अर्पण करण्याचं कारण एवढंच की तुम्ही मला साखर कारखान्यामध्ये निवडून दिलं, माझी ओळख देशभरात गेली आणि त्यातून हे पारितोषिक मिळालं। तुम्ही मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली, मंत्री म्हणून काम केलं, सामाजिक जीवनात काम करण्याचं योग आला, त्यातून मला विद्यापीठानं, सहसा विद्यापीठ राजकीय माणसांना पुरस्कार देत नाही, पण विद्यापीठानं सुद्धा गेल्या वर्षी तो प्रदान केला। त्याच्यामुळं नाव माझं असलं तरी या दोन्ही पारितोषिकाचे मानकरी आम्ही सगळे मिळून एवढंच सुरुवातीला सांगतो। उभं राहण्याचा आग्रह गेल्या 1 महिन्यापासून सगळ्याचा चालू आहे। राजकारणामध्ये माणसाला कधी थांबावं, कधी उभं राहावं, कधी विराम करावा, कधी आराम करावा हे जर कळत नसेल तर त्यानं खरं म्हणजे राजकारण करू नये। काही कारणं होती की मी 2019ला थांबलो। सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत पासून झाली। त्यावेळी 2 ग्रुप होते, एक ज्येष्ठ ग्रुप होता ज्याने मला 15,000 पासून 45,000वर नेलं आणि 45,000 पासून 80,000 मतावर नेलं। काही तरुण जोडले गेले आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली। निवडणुकीत आपला पॅनल विजयी झाला। ज्येष्ठ म्हणून मला निरंजन पाटलांना अध्यक्ष करायचं होतं आणि उपसभापती आताच्या उमेदवाराला किंवा त्यावेळी झालेल्या सभापतीला करायचं होतं। पण तरुणाईचा जोश वेगळा असतो। आम्ही आता शेताहून निघालो। संजू काकडे आणि त्यांचे मुलगा होता। मी त्या मुलाला सांगितलं की मोटरसायकल शिस्तीत सगळे काढा, 2ची लाईन करा, अर्धा रस्ता फक्त तुम्ही आपल्या रॅलीला आणि अर्धा रस्ता हा वाहतुकीसाठी खुला ठेवा। पण तरुणाईचा जोश असा असतो, कुणीच ऐकलं नाही, सगळा रस्ता आवरला। हे सामूहिक ठिकाणी असल्यानंतर फार जबाबदारीनं वागायला पाहिजे आणि तुम्ही तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, तुमच्यावरती जास्त जबाबदारी पडते। तरुणाई म्हणून हल्लागुल्ला करणं ठीक आहे, पण शिस्तबद्ध राहणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे की आपल्या रॅलीचा
आपल्या मिरवणुकीचा, आपल्या आनंदाचा दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे. मी भविष्यातील होणाऱ्या सगळ्या कार्यक्रमासाठी मी सगळ्यांना विनंती करतो, आदेशित करतो की शिस्तबद्ध पद्धतीनं कोणताही कार्यक्रम करत जा. मग ती रस्त्यावरची रॅली असो का कारखान्याचा आपली कार्यक्रम, सभेचा कार्यक्रम असो. राजकारण महाराष्ट्रातलं एवढं गढूळ झालंय आणि देशातलं सुद्धा गढूळ झालंय. त्यामुळं बहुतांशी चांगली माणसं हे राजकारणापासून दूर जाण्याचा किंवा अलिप्त राहण्याचा विचार करतायत. गेल्या 10-15 वर्षामध्ये जातीवाद देशभरामध्ये आणि महाराष्ट्रात एवढा वाढवला गेला, हा जाणीवपूर्वक वाढवला गेलाय. देशामध्ये 6 प्रमुख धर्म आहेत, 328 जाती आहेत आणि 4000च्या जवळपास पोट जाती आहेत. पण यापूर्वी असं कधीही होत नव्हतं. पण मताच्या बिघाणीसाठी, मताच्या भीकेसाठी माणसामध्ये पक्षांच्या पक्षांनी माणसांचं विभाजन सुरुवात केली आणि राजकारण सुद्धा अधोगतीला गेलं. बोलण्याचा स्तर, बोलण्याचे शब्द हे एकदम इतक्या खालच्या पातळीला आले की सामान्य माणसाला सुद्धा त्याची किळस वाटते. म्हणून या परिस्थितीमध्ये थोडस बाजू राहावा असा विचार केला होता. पण गेल्या 1-1.5 महिन्यापासून 125 गावचे कार्यकर्ते वर येऊन गेले. येताना 5-10 खांडेगाव तर सर्कल म्हणून पूर्ण आलं. सगळ्या सर्कलचे गाव आले की आमच्या सर्कल तर्फे विनंती उभं राहा. ह्या सगळ्याचा विचार करून मी आज तुम्हाला बोलावले. परिस्थिती महाराष्ट्रामधली सुद्धा खूप बिघडलेली. पूर्वी पक्ष स्वतःचे कार्यक्रम करायचे, स्वतःच्या खर्चानं कार्यकर्त्यांचे मेळावे घ्यायचे. तुम्ही मागल्या 2.5 वर्षातलं चित्र पहा. शासन आपल्या दारी, मंत्र्यांचे राजकीय दौरे सरकारी खर्चात. कोणते? लाडकी बहीण योजना शासकीय, खर्च शासकीय आणि यांच्या स्वतःची प्रसिद्धी. समाजाचे जे प्रश्न आहेत या प्रश्नाला वेळ द्यायला यांना अजिबात वेळ नाही. दिल्लीमध्ये 1 वर्ष शेतकरी आंदोलन करतात, त्याच्या बाबतीत पंतप्रधान सुद्धा काढत नाही. महाराष्ट्रामध्ये गेल्या 1 वर्षापासून मराठा समाजाचं आंदोलन आहे, त्याच्या बाबतीत सुद्धा सरकार काही बोलत नाही. गपचूप करू पाहू असं म्हणताय. प्रश्नाची उकल करण्याची जर धमक नसेल तर खुर्चीत बसवू नये. सरकार समोर अनेक प्रश्न येतात. मार्ग काढायला पाहिजे, चर्चेनं मार्ग काढायला पाहिजे, मराठ्यांना बोलायला पाहिजे, ओबीसी नेत्यांना बोलायला पाहिजे. ओबीसी नेत्यानंच अंगावर सोडलं. मराठा समाजाची मागणी जरांगे साहेबांनी मागितली, तिचा विचार करणं इथपर्यंत ठीक होतं. पण स्वतःच्या सरकारमधले मंत्री इतक्या तीव्रतेनं माणसामध्ये गावागावामध्ये जातीभेद करू लागले, तो आपण या नेत्याच्या नाती न लागता मिटवलं पाहिजे. यांना वर्तमानपत्रातून टीव्हीतून भांडायचंय. तुम्हाला आम्हाला गावात रोज एकमेकाचं तोंडाला तोंड असतंय. माझी म्हणून सर्व समाज बांधवांना विनंती आहे की कधी नेते जर भयकले तर आपण शुद्धीवर येऊन गावातलं आरोग्य बिघडू देऊ नका, एवढी विनंती मी या निमित्तानं करतो. विकासाच्या खूप गप्पा होत आहेत, विकासाची खूप भाषणं मागच्या 5 वर्षात होत आहेत. पण 99 मध्ये महाराष्ट्रावर कर्ज होतं 50,000 कोटी. आम्हीच बोंबलत हिंडायचो की शिवसेनेनं महाराष्ट्र कर्जबाजारी केला, शिवसेनेनं महाराष्ट्र कर्जबाजारी केला. आज 8 लाख कोटीचं कर्ज या सरकारनं 14 पासून 24 वर केलेलं आहे. केंद्रावरती सुद्धा या प्रमाणातच बोजा वाढलेला आहे. म्हणून देश काही फार चांगला चालवत नाही, जाहिरातीवर चालवतात. अनेकविध योजना आहेत. केंद्राच्या 600 योजना लोककल्याणकारी योजना म्हणून होत्या. आज किती चालू आहेत मला माहित नाही. आणि राज्याच्या 400 योजना ह्या लोककल्याणासाठी होत्या. पण फक्त प्रसिद्धीसाठी नवीन एखादी योजना आणायची आणि आहे त्या सगळ्या खात्याचं बजेट तिकडे डायव्हर्ट करून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून
या सगळ्या योजना आणून लोकांना भूलथापा देण्याचं काम हे सरकार करतंय. आपण जागरूक राहिलं पाहिजे. हा पैसा जनतेचा आहे, कोणत्या मंत्र्याचा पैसा नाही, कोणत्या मुख्यमंत्र्याचा नाही, कोणत्या उपमुख्यमंत्र्याचा नाही. पक्षाचं विभाजन झाल्यावर, चिन्हाची चोरी झाल्यावर, नावाची चोरी झाल्यावर मला असं वाटतं राष्ट्रवादीची आपण ही पहिली बैठक घेतोय. काय पद्धतीने राज्य चालवत आहेत. लहान मुलाला विचारलं तरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली हे महाराष्ट्रातल्या लहान लेकराला माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांनी 99 साली स्थापन केली हे सुद्धा लहान मुलाला माहिती आहे. पण आपलं दुर्दैव, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी स्वायत्त संस्था आहे हिला माहीत नाही. आणि ते म्हणतात नाही, असली सेना ही शिंदेची सेना आहे, असली सेना ही अजित पवारची. 40 आमदार फुटणं म्हणजे पक्ष फुटला, पण पक्षाचं विभाजन आणि मूळ चिन्ह देता येत नाही. पण इतका अतिरेक हा देशभर, महाराष्ट्रभर आणि आपल्या हिंगोली जिल्ह्यात सुद्धा चालू आहे. 1-2 कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या की काही झालं तर आम्हाला दाबून दडपून फोन येतो, का बिघडलं का, काय झालं, मग सोय पाहिजे का तुझी. हे लोकशाहीमध्ये अगदी चुकीचं आहे. आणि हे हळूहळू आपल्याकडे यायला सुरुवात झाली. ईडीचं नाव तुम्ही ऐकलं होतं, मुंबई, दिल्ली काही प्रमुख नेत्यांचं. मी 2 उदाहरणं आपल्या जिल्ह्यातले सांगतो आणि एक यवतमाळ जिल्ह्यातलं. कुरुंद्याच्या टोकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा होती. 2 सभासद गेल्या 1-1.5 वर्षापासून सभासदाच्या हक्कासाठी अर्ज देत आहेत, भांडतायत. त्यांच्या विरुद्ध वार्षिक सभेच्या 2 दिवस अगोदर अर्ज दिला गेला की यांनी आम्हाला 5-5 लाख रुपयाची खंडणी मागितली आणि त्यांना जेलमध्ये जावं लागलं, बेल करून घ्यावं लागलं. काल वसंत सहकारी साखर कारखाना पुसदचे काही सभासद माझ्याकडे आले. तो कारखाना हेमंत पाटील यांनी भैरवनाथ शुगर या नावाने घेतला. 1-1.5 हंगाम चालूनच पत्र देऊन टाकले की आम्ही कारखाना चालवत नाहीत, आम्ही सोडून देतो. सोडून दिल्यानंतर त्यांचा संबंध संपला. पण कारखान्यातल्या सामानाच्या ट्रक बाहेर जाऊ लागल्या. त्या काही शेतकऱ्यांनी अडवल्या की तुम्ही आता कारखाना सोडल्या तर माल बाहेर कशाला नेता. जास्त लोक असल्यामुळे त्यांनी ट्रक तर परत नेल्या, पण 2 जणांवर 50-50 हजाराचे खंडणीचे गुन्हे दाखल झाले. ही जर पद्धत असेल तर काय आमदार खासदार झोपा काढायला लागले. आमदार होईपर्यंत एका पक्षाचा असतो, आमदार झाल्यानंतर तो 3 लाख लोकांचा असतो. त्यानं जाणीव ठेवली पाहिजे. न्याय सगळ्यांना सारखा मिळाला पाहिजे. केवळ आपले काही बगलबच्चे नुसतं जिंदाबाद जिंदाबाद म्हणतात, त्या बगलबच्च्यापुरता जर न्याय ठेवला तर सामान्य माणसाला त्रास होतो. आणि हे महाराष्ट्रामध्ये सुरू झालंय. आपल्या हिंगोली जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हे सुरू झालंय. मी बघत होतो आणि थांबलो होतो. मी सांगितलं तसं की मार्केट कमिटी झाली, मला जो अध्यक्ष करायचा त्यावेळी झाला नाही. 2014ची विधानसभा आपण विरोधकामुळे हरलो नाही. विरोधकामुळे हरलो तर मला कधी वाईट वाटत नाही. पण 2000ची विधानसभा आपण आपल्याच काही राष्ट्रवादीच्या माणसाकडून हरलो, त्याचं दुःख झालं. मी नाव नाही घेतलं. 30-35 कार्यकर्ते त्यावेळी होते की आपल्या सोबत होते शरीरानं
आणि मनानं दुसरीकडे होते. त्यानंतर 2016ला कारखान्याची निवडणूक झाली. मी तुमच्या समोर 30-35 वर्षापासून साखर कारखाना चालवतो. 2016 मध्ये एक नवं वादळ आलं, शिवाजीराव जाधव पूर्णा कारखान्याला उभे राहिले आणि जवळजवळ या पॅनलच्या बरोबरीनं मतं त्यांना पडले. 5 माणसं त्यांचे आले, 17 माणसं या पॅनलचे आले. हा मला दुसरा शॉक होता की ज्याचं काही कर्तृत्व नाही, माणसं नुसतं जाहिरातबाजीवर त्याचेच पैसे, तेच बँड लावून गावात यायचं, फटाके त्याचेच, गावातल्या लोकांना वाटत हा बाबा काय मोठा माणूस आला. काय गावाल्याने बँड एका गावात लावला नव्हता त्याला. ते कलाकार जाहिरातीचे एवढे की त्यांचाच बँड, त्यांचेच फटाके वाजवणारे गावात जायचे. मग लोकांना वाटत लई मोठा माणूस आला, दांड्या करायचा, एकलाच आला, पायानं माझी याची काही किंमत नाही. 16ची निवडणूक झाली आणि नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राजूभाई त्यावेळी सभापती होते. आपल्याच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अविश्वास आणला राजू नवघरेवर. मी 4 प्रमुख कार्यकर्त्यांना बोलावलं. त्यांना सांगितलं ही आता बंडाळी आपल्या पक्षामध्ये सुरू झाली, हे बरोबर नाही. तुम्हाला जर अध्यक्ष पसंत नसेल तर मी त्याला 1 महिन्यात राजीनामा द्यायला होतो, पण कुणालाही अपमानित करून खाली बसवू नये. पण थोडंसं कार्यकर्ते सुद्धा त्यावेळी ऐकले नाही. कार्यकर्त्यांनी निर्णय बदलला नाही. तो अविश्वास पास झाला आणि त्याच्यानंतर आमची एक बैठक झाली मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरला. शरद पवार साहेबांनी आव्हान केलं की आता सिनियर माणसांनी थांबावं आणि तरुणाईला संधी दिली पाहिजे. त्याप्रमाणे मी पुढं तरुणाईला संधी दिली आणि आपल्या सोबत आपल्या विचारात वाढलेले असल्यामुळं त्यांचा पूर्वीचा काळ, कधी सामूहिक लग्न घे, कधी दवाखान्याचे कॅम्प घे, मला असं वाटलं की हे सगळं हलबेल आणि व्यवस्थित चालू आहे. 3-4 वर्षामध्ये माझ्याकडेही कोणी तक्रार केली नाही, कारण आपण त्यावेळी एकच होतो. फक्त जुन्या माणसांची तक्रार होती की आम्ही हा पक्ष उभा केला, एवढा मोठा राष्ट्रवादी वाढवला आणि आज आम्हाला विचारल्या जात नाही. कुणीतरी दुसरेच उपरे येऊन पक्षाच्या बाबतीत बोलतायत आणि आम्हाला अपमान वाटतो. काही कार्यकर्ते तर बोलले की काहीच देऊ नका, फक्त मान द्या. पण दुर्दैवानं तो मान सुद्धा काही कार्यकर्त्याला मिळाला नाही. मी एकट्यात ज्या गावातून माणसं येऊन गेले त्या दिवशी एकट्यात सूचना करत होतो की वाया फलाण्या गावचे हे 4-5 जण आले होते आणि हे सगळ्यात जुने कार्यकर्ते आहेत, तुम्ही यांना सांभाळून घ्या. हे काही गुत्तेदार नाही, तुम्हाला काही 5 लाखाचं पत्र द्या, 10 लाखाचं पत्र द्या म्हणणारे कार्यकर्ते नाहीत. फक्त मान सन्मानाचे भुकेले माणसं, आणि मान सन्मान द्यायला पैसा लागत नाही. पण दुर्दैवानं बहुतेक तेही पाळल्या गेलं नाही. मग आता लोकसभेनंतर ह्या चर्चेला सगळ्या उधाण आलं. प्रत्येक जणाच्या तक्रारी सुरू झाल्या आणि वास्तव चित्र मतदारसंघामध्ये काहीतरी वेगळं आहे याची मला सुद्धा जाणीव वाटली. सुरुवातीला वाटलं की लोकांनी राजकारण म्हणून बोलायला लागले, पण जेव्हा जास्त तक्रारी यायला लागल्या आणि मी जेव्हा खात्री करायला लागलो तर या सगळ्या तक्रारीमध्ये तथ्य दिसायला लागलं. जर आपल्या लोकांना जर त्रास होत असेल तर मग म्हटलं काहीतरी विचार करायला पाहिजे. म्हणून आज मी तुम्हाला सगळ्यांना बोलावलं. मी कार्यकर्त्यातून वाढलेला नेता आहे, अगदी लहानातून मोठा झालेला आहे. मोठा झालो तरी माझे पाय जमिनीच्या वर कधी गेले नाही. मी आजही सुरुवातीला जो तुमचा मान सन्मान करत होतो तोच राष्ट्रीय पदावर गेलो तरीही मी आज मान सन्मान करतो. म्हणून माझ्या मनात काय याला फार महत्व नाही. मी याला तुमच्या भावना समजून घ्यायच्या होत्या, त्या भावना मी समजून घेतल्या. आता तुम्ही बोला.
मी करतो ना विचार. कसं आहे, आपणाला खोटं बोलणं फार पटकन पटतं. मी एक उदाहरण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा अरबी समुद्रात 1 वर्षात उभा करणार. आठवते तुम्हाला वाक्य? 10 वर्ष झाले बोंब नाही. आम्ही सरदार पटेलांचा आदर करतो. 1.5 वर्षामध्ये सरदार पटेलाचा 150 फूट पुतळा गुजरात मध्ये उभा राहिला. पण सबका साथ शिवाजी का आशीर्वाद म्हणणारे 10 वर्ष झाले शिवाजी महाराजाचा पुतळा अरबी समुद्रात उभा करू शकले नाही. पण आपली वेट पण कमी असते, म्हणून थोडासा वेळ देऊन विचार करून निर्णय घेतला गेला. बोलतो मी काही तुमच्यापेक्षा वेगळा नाही. तुमच्या माझ्या मनात काही जरी असलं तरी आतापर्यंतच्या निवडणुका मी होऊन लढवल्या. आज आता तुम्ही सगळे म्हणताय तर मी तुमच्या सगळ्याचा मान करतो. दांडेगावकर साहेब तुम आगे बढ़ो. राम कृष्ण हरी वाजवा तुतारी. दांडेगावकर साहेब फिरते. साहेब अध्यक्षांच्या परवानगीने तुम्ही हो मरेपर्यंत इथला एक सुद्धा कार्यकर्ता हल्ला. एक मिनिट, मी तुम्हाला काय म्हटलं तुम्ही ऐकलं नाही. मी सांगितलं ना की तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे, त्या इच्छेचा मी मान करतो. करी सकला तयारी. दांडेगावकर साहेबांनी वाजली तुतारी. दांडेगावकर साहेब तुम आगे बढ़ो. दांडेगावकर साहेब तुम आगे बढ़ो. सर्वांनी जेवढ्या सोयी कोणी जायचं नाही.